थँक्यू. आपल्या शिबिराला सुरुवात करण्यापूर्वी शरीर आणि मनाने स्थिर होऊया. त्यासाठी कुठलीही सुखावह बैठक स्थिती धारण करूया. ज्यांना पद्मासन अर्ध पद्मासन जमत असेल त्यांनी ते घालावं, अथवा साधी मांडी किंवा खुर्चीवर बसलात तरीही चालेल. दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि ज्या बैठकीमध्ये आपण बसलेलो आहोत, पद्मासन, अर्ध पद्मासन, वज्रासन किंवा साधी मांडी खुर्चीवर, त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. जाणीव आपल्या श्वासाची. आपण श्वास घेत आहोत, सोडत आहोत. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडताना ओंकार. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओंकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना ओंकार. ओ. काही क्षण शांत. आपल्या शरीर आणि मन पुढे होणाऱ्या सत्रासाठी स्थिर झालेलं आहे. चेहऱ्यावर एक हलकस स्मित असेल. दोन्ही हातांच्या तळव्यांचा एकमेकांवर घर्षण करा. निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ सगळ्यांना आणि खूप खूप स्वागत. जे आमचे नेहमीचे साधक आहेत त्यांचंही स्वागत, आणि जे आज नव्याने जॉईन झालेले आहेत त्यांचंही स्वागत. खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपला हा जो आरोग्य शिबिर चालू होत आहे त्यासाठी सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आपण दर शनिवारी असे वेगवेगळे विषय घेऊन योग साधना किती विस्तारलेली आहे. योग हा फक्त शरीर आणि मनापुरताच मर्यादित नसून त्याचा खूप सखोल असा विस्तार झालेला आहे आणि तोही आपल्याला खूप महत्वाचा आहे. आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तो तितकाच महत्वाचा आहे. आणि त्यासाठी दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आपण हे वेगवेगळे योग शिबिर सुद्धा आयोजित करतो. तर आजही हे असंच एक योग शिबिर चालू आहे. तर आज आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. श्री सुभाष चव्हाण सर, जे श्री अंबिका योग निकेतन ठाणे संचलित डोंबिवली शाखा इथले योग शिक्षक आहेत आणि ध्यान शिक्षक आहेत. तर त्यांचंही मनापासून स्वागत मी करते दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आणि आमच्या साधकांच्या वतीनं. हरिओम सर. फक्त तुमचा माझा व्हिडिओ दिसतोय का? माझा व्हिडिओ दिसतोय, चेहरा दिसत नाही. तर आता पुढील सूत्र जी आहेत ही मी सरांकडे देते. मी माझा जास्त वेळ तुमचा घेत नाही आणि मीही जास्त वेळ इथे थांबत नाही. पुढील सूत्र सरांकडे. आणि पुढचं मार्गदर्शन जे आहे आपलं प्राणायाम, शुद्धिक्रिया आणि मुद्रा
याबद्दलचं जे काही मार्गदर्शन आहे आणि पुढचा जो काही अभ्यास आहे तो आता सरांकडे मी सुपूर्द करते. हरिओम. प्लीज अलाव वर्कप्लेस टू ऍक्सेस कॅमेरा फ्रॉम डिव्हाइस सेटिंग. हा सर. व्हिडिओ दिसत नाहीये. माझा व्हिडिओ दिसत नाही. हा, तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये. हो. हो, ते मी स्टार्ट करते पण दिसत नाही. तुम्ही पुन्हा एकदा जॉईन होता का? हा, परत मी हे करतो. हो हो, चालेल. सर परत जॉईन होतात. बाकी नवीन आपले जे नेहमीचे साधक आहेत, आपली साधना अशीच चालू ठेवा. तुमच्यासाठी सूचना. सर जॉईन झाले की मी त्यांना होस्ट करेन. होतोय का स्टार्ट? सिद्धी जरा बघ. व्हिडिओ का चालू आहे? जरा व्हिडिओ चालू कर जरा. अभी चालू. काहीतरी टेक्निकल इश्यू. काहीतरी इश्यू आहे व्हिडिओ. हा. Unable to access camera, please allow Zoom Workplace to access your camera from device setting असेल. ओके, असं येते का? हा, हा, मे तुम्ही दुसऱ्या डिव्हाइस वरून जॉईन होता का? बघताय का तसं काही करून? म्हणजे काय, कसं काय? म्हणजे आता तुम्ही लॅपटॉप वरून जॉईन आहात की मोबाईल वरून? मोबाईल वरून. ओके, मग दुसरा जर तुमचा घरी कोणाचा मोबाईल असेल आणि त्यांच्याकडे जर झूम ऍप असेल तर त्याच्याने बघा येत आहे का? किती झूम आहे का तुझ्या? नाही. बरं, ह्याच्यामध्ये आहे का लॅपटॉप? लॅपटॉप. हा, व्हिडिओ का दिसत नाही तेच कळ. ठीक आहे, सरांचं जोपर्यंत टेक्निकल इश्यू पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आपला थोडासा सुरू करूया. म्हणजे तोपर्यंत सर सुद्धा जॉईन होतील.
आपण थोडेसे लुजनी एक्सरसाइज करूया. सर आले की मग आपण पुन्हा त्यांच्याकडे पुढची सूत्र देऊया. ठीक आहे, चला. तर दोन्ही पाय समोर घेऊया आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात मागे, मान मागे सैल सोडून द्या आणि विश्रांती. एक मिनिट हा. कुणाला मला असं वाटतं कॅमेरा सगळ्यांचेच ऑन होऊ शकतात ना. दोन्ही पाय समोर, दोन्हीही पायांमध्ये एकत्रित आपण ताण देऊया पावलांच्या बोटांमध्ये आणि रिलॅक्स करूया. ताण देऊया, रिलॅक्स करूया, ताणूया, रिलॅक्स करूया. ताणायची आहे, रिलॅक्स करायची आहे, बरोबर. आणि आता पावलं स्वतःकडे खेचून घ्या अँकल जॉईंट्स मधून आणि जमिनीकडे ताणा. स्वतःकडे घ्या, जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे घेऊया, जमिनीकडे ताणूया. पुन्हा स्वतःकडे, जमिनीकडे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, पाठकाणा आपला सरळ आहे, हाताचा सपोर्ट आहे मागे. आणि आता अँकल जॉईंट्स मधून पावलं गोलाकार फिरून घेऊया. सुरुवात करूया. आपली पावलं एकत्रित एकदा उजवीकडे जातील, मग पुढे येतील, डावीकडे, पाठीमागे, असं क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला फिरवून घ्या. अगदी सावकाश कृती. बरोबर, छान. पूर्ण पाय न हलवता फक्त पावलांमध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न. आणि मग विरुद्ध बाजूने हीच कृती, डावीकडून उजवीकडे. अँकल जॉईंट्स मधून फक्त पावलं आपण गोलाकार फिरवतोय. बरोबर. 4 ते 5 वेळा झालं की मग थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. आणि आता आपल्या दोन्हीही हातांच्या बोटांची गुंफण करायची आहे. ती आपल्याला आपल्या सर जॉईन झालेत वाटतं. एक मिनिट, सॉरी. हा हा, ओके. सर तुम्ही फक्त तुमचा माईक, हा येस, हो, बरोबर. आलं. तुम्ही जॉईन होईपर्यंत मी थोडस इकडे घेतलं होतं. आता मी हो तुम्हाला हो हो वेट करते. हो. चला, पुढची सूत्र सरांकडे असतील. हरिओम. हरिओम. नमस्कार, मी सुभाष चव्हाण. आज आपण थोडस म्हणजे तसं प्रत्येकाला माहितच असेल योग याविषयी. ते मला वाटतं सांगायची गरज नाही, तुम्ही नेहमी योग वगैरे करता. पण आमच्या अंबिका योग निकेतनमध्ये काही शुद्धिक्रिया, प्राणायाम आणि मुद्रा याविषयी थोडंसं आपल्याला बोलायचं होतं. पण आता अर्धा तासात 1 तासात काही जास्त होणार नाही. पण आपण शुद्धिक्रियाविषयी थोडं सांगून मग शुद्धिक्रिया करायला घेऊया आपण. म्हणजे तसं तर पाहिलं तर आपल्या षटकर्मामध्ये म्हणजे धवती, नेती, बस्ती, नवली, कपालभाती आणि त्राटक यांनी 6 आपल्याला षटकर्म सांगितले. त्या षटकर्मानुसार आपण आपल्या शरीराची आणि मनाची शुद्धी करू शकतो. पण धवती, नेती आता दाखवणे तर आपल्याला शक्य नाही, त्राटक सुद्धा दाखवणे शक्य नाही. कपालभाती तर मला वाटतं आपण करताच प्रत्येक जण. पण त्या व्यतिरिक्त काही शुद्धिक्रिया ज्या अशा ज्या आम्ही सांगतो, प्राणाकर्षणापासून ते अगदी उद्यानापर्यंत ज्याच्याद्वारे आपण आपल्या शरीरातली आंतरबाह्य शुद्ध करणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये ओंकार वगैरे सुद्धा येतो. तर मला वाटते आपण थोडस सुरूच करूया, की जास्त वेळ घालण्यात काही अर्थ नाही. तर सगळ्यात पहिलं म्हणजे शुद्धिक्रिया म्हणजे समजा मनाची शुद्धी करण्यासाठी एक प्राणाकर्षण क्रिया अशी क्रिया सांगितली आहे. प्राणाकर्षण क्रिया म्हणजे काय, तर आपल्याला दीर्घ श्वास आणि दीर्घ प्रश्वास घ्यायचे, जे अगदी पाठीच्या मणक्यापासून श्वास भरत भरत अगदी मस्तिष्कापर्यंत घेतोय अशी कल्पना करायची. आणि पुन्हा श्वास सोडत सोडत आपल्याला पुन्हा
बुधास्थानपर्यंत येतोय अशी कल्पना करत राहायची. तर त्यासाठी वज्रासन किंवा जी जी ज्या याच्यामध्ये आपण बसू शकता त्यामध्ये सहज बसता येईल अशा स्थितीमध्ये आपण बसा. म्हणजे मी तुम्हाला एक थोडंसं हे सांगतो की डोळे बंद करायचे, डाव्याचा उजवा हात किंवा जे आपल्याला शक्य असेल तर त्या हिशोबाने बसा. पण शक्यतो डाव्याचा उजवा हात घेतला तर आपल्याला सरळ बसता येईल आणि पाठीचा मणका आपल्याला सरळ राहील. त्यामध्ये आपल्याला असं करायचं की एवढं श्वास दीर्घ भरायचे. एक 2 ते 3 मिनिटं आपण जसं आपल्या सोयीनुसार करायचं. 2 मिनिटाचा आपण एक ध्यान प्रक्रिया आहे. डोळे बंद करायचे, श्वास भरायचा आहे, अगदी सावकाश श्वास भरायचा. सामान्यतः आपण मिनिटाला 17 ते 18 श्वास घेतो, ते आपल्याला 6 ते 8 वर आणायचं. इतकं दीर्घ करायचं म्हणजे डोळे बंद आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ प्रश्वास करायचा. ना दीर्घ श्वास. मला वाटतं आपण सर्वांनी सुरू करायला हरकत नाही. डाव्याचा उजवा हात घ्या, पाठीचा कणा सरळ ठेवा. शक्यतो वज्रासनामध्ये बसा. ज्यांना वज्रासनात बसणे शक्य आहे त्यांनी वज्रासनात बसा. सुरू करा. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ प्रश्वास करा. श्वास घेताना सो आणि सोडताना हमचा ध्वनी प्रतीत होते अशी कल्पना करत राहा. मनात कुठच्याही प्रकारचे बाह्य विचार आणू नका. लक्ष केवळ श्वासाकडे. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. एक ध्यान ध्यान करतो असं ध्यानाचा हा प्रकार आहे. बाह्य विचारापासून थोडस दूर राहा. पिंड ते ब्रह्मांड असा आपला प्रवास सुरू आहे. लक्ष केवळ श्वासाकडे. शेवटचा श्वास सोडून म्हणजे रेचक करून थांबा आणि सावकाश डोळे उघडा. यानंतर ब्रह्ममुद्रा आपण करून घेतली का काही? ब्रह्ममुद्रा वगैरे करून घेतली आहे का? ब्रह्ममुद्रा म्हणजे तुम्ही नेक रोटेशनची म्हणताय ना? हा म्हणजे मानेचा प्रकार आहे जे हो. थोडीशी 3 प्रकारे केली जाते. होय होय होय. हा तर आपण करून घेऊया का? म्हणजे थोडीशी पहिल्या 3 प्रकारामध्ये ब्रह्ममुद्रा केली जाते. त्याला actually कोणी दत्तमुद्रा सुद्धा म्हणतात, कोणी ब्रह्ममुद्रा म्हणतात. ज्यामुळे थायरॉइड सारखे विकार दूर होऊ शकतो. म्हणजे थायरॉइड साठी किंवा मान वगैरे दुखते त्यांच्यासाठी आहे. तर पहिला प्रकार हा सगळ्यांनी करायचा आहे. तर दुसरा आणि तिसऱ्या प्रकारामध्ये ज्यांना स्पॉन्डिलिटिस किंवा वर्टिगो वगैरे आहे त्यांनी ते करायचे नाही. बाकी सगळ्यांनी करू शकतो. तर पहिल्या प्रकारामध्ये थोडीशी मान सक्त करायची, डोळे मात्र उघडे ठेवा. थोडीशी मान सक्त करायची आणि डाव्या साईडला यायचं आहे. जास्तीत जास्त मागे पाहायचं आणि पुन्हा उजव्या साईडला यायचं आहे. पुन्हा डाव्या साईडला यायचं. पुन्हा उजव्या साईडला यायचं. डोळ्याचा सुद्धा व्यायाम होईल आणि पहिल्या प्रकारामध्ये डोळे उघडे ठेवायचे.
असे 5-6 वेळा डावीकडे आणि 5-6 वेळा उजवीकडे जायचं. तर आपल्याला करून घेऊया सगळ्यांनी. सगळ्यांनी डाव्यात उजवा हात ठेवा. पाठीचा मणका सरळ ठेवा. मान थोडीशी सक्त करा, म्हणजे जागेवरच थोडीशी दाबा, अशी जागेवर. आणि या डावीकडे. थोडा वेळ थांबा. या उजवीकडे. या डावीकडे. या सगळ्यांनी करायला हरकत नाही. 5-6 वेळा डावीकडे आणि 5-6 वेळा उजवीकडे थांबा. नंतर मध्ये येऊन थांबायचंय. मध्ये येऊन थांबायचंय. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारामध्ये डोळे बंद आहेत. फक्त ज्यांना मानदुखी आहे किंवा स्पॉन्डिलिटिस आहे किंवा अन्य वर्टिगो सारखे विकार आहेत, त्यांनी मात्र हे करायचे नाहीये. पण इतरांनी सगळ्यांनी करायला हरकत नाही. त्याच्यामध्ये डोळे बंद करायचे. खाली, डावीकडे, मागे, उजवीकडे, पुन्हा खाली, डावीकडे, मागे, उजवीकडे, खाली, डावीकडे, मागे, उजवीकडे. एकदा डावीकडून झाल्यानंतर पुन्हा खाली, उजवीकडे, मागे, डावीकडे, विरुद्ध दिशेने करायचं. अगदी सावकाश फिरवायचे. मग डोळे मात्र अजिबात उघडायचे नाही, नाहीतर चक्कर येण्याची शक्यता. डोळे मात्र उघडू नका. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये मानेला झटके द्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 अशी. आणि मग सावकाश डोळे उघडायचे. तर मला वाटतं आता आपण प्रकार दुसरा करू. डोळे बंद. डोळे बंद. खाली, डावीकडे, मागे, उजवीकडे असं रोटेट करा. पण डोळे मात्र अजिबात उघडू नका. पण ज्यांना स्पॉन्डिलिटिस वगैरे असेल त्यांनी मात्र करू नका. सावकाश 5-6 वेळा डावीकडून उजवीकडे फिरवा. 5-6 वेळा झाल्यानंतर मध्ये येऊन थांबायचंय. मध्ये येऊन थांबायचंय. मग पुन्हा विरुद्ध दिशेने एकदा क्लॉक व्हायचं आणि नंतर दुसऱ्या वेळा अँटी क्लॉक व्हायचं, फिरवायचं. खाली, उजवीकडे, मागे, डावीकडे. 5-6 वेळा झाला असेल, दोन्ही साईडला झालं असेल तर मध्ये येऊन थांबा. डोळे मात्र अजिबात उघडू नका. डोळे मात्र अजिबात उघडू नका. आणि मग तिसरा प्रकार करू. मानेला झटके द्यायचे. झटके द्यायचे. 1, 2. एक 4-5 वेळा करा. जास्त करू नका. आणि मग मध्ये येऊन थांबा. आणि मग सावकाश डोळे उघडा. यानंतर आपण नमन मुद्रा, योग मुद्रा आणि योग मुद्रा असे करायचे. नमन मुद्रेसाठी हाताची बोट नमस्कार जो आहे दोन्ही बोट असे लॉक करायचे आणि छातीच्या मध्याकडे आपल्याला हा नमस्कार ठेवायचा. पाठीचा कणा सरळ ठेवायचा. डोळे बंद ठेवायचे. मी दाखवतो.
नमस्कार एकदम पक्का ठेवायचा आहे खाली. नमस्काराची वर गेल्यानंतर सुद्धा खाली गेल्यानंतर. हो, आणखी सांगायचं राहिलंय की श्वास श्वास सोडताना रेचक आणि भरताना पूरक असं, आणि या गोष्टी लक्षात ठेवा. तेव्हा रेचक म्हटलं की श्वास सोडायचा, पूरक म्हटलं की श्वास भरायचा. नमस्कार, छातीच्या मध्याकडे नमस्कार ठेवायचा. हनुमान हनुमान जसं आपण हनुमान स्थितीमध्ये बसायचं. रेचक म्हटलं की श्वास सोडायचा. पूरक म्हटलं की श्वास भरत भरत हात वर न्यायचा आहे, जास्तीत जास्त ताणायचं आहे. आणि मग श्वास सोडत सोडत खाली यायचं, म्हणजे रेचक करत करत खाली यायचं. हात आणि कपाळ जमिनीला लागल्यानंतर हाताचे कोपरे थोडेसे शरीराला होते. नंतर श्वास सोडायचा आहे. पुन्हा बाहू कणाला स्पर्श करून हात वर घ्यायचे, आणि मग सावकाश रेचक करत करत पुन्हा छातीच्या मध्यावर पूर्व स्थितीमध्ये आणायचं. ही आहे नमन मुद्रा. योग मुद्रा प्रकार एक आणि योग मुद्रा प्रकार दोन हेही सुद्धा बघून घेऊया, मग आपण तिन्ही सलग करू. योग मुद्रा प्रकारामध्ये पहिल्या प्रकारामध्ये डाव्याचा उजवा हात पाठीमागे हात बांधून घ्यायचे, हात थोडेसे खेचून घ्यायचे, हात थोडेसे खेचून घ्यायचे, मान सरळ ठेवायची. रेचक म्हटलं की श्वास सोडायचा आहे. पूरक म्हटलं की श्वास भरायचा आहे. थोडीशी अशी मान बाहेर काढायची आणि रेचक करत करत खाली यायचं. हाताचे कोपरे हो. पुन्हा श्वास भरत भरत वर यायचं. योग मुद्रा प्रकार दुसऱ्यामध्ये हाताचे हे बोटाशी गुंफायचे आणि आपलं जे नाभिस्थान आहे, नाभिस्थानावर थोडेसे दाबून घ्यायचे, हात थोडेसे शरीराला लगत, आणि पुन्हा तसंच करायचं जसं आपण योग मुद्रा प्रकार एक मध्ये केलं तसंच करायचं. फक्त श्वास प्रश्वास मात्र खाली गेल्यानंतर कुणीही रोकायचं नाहीये. आणि आपलं कपाळ जमिनीला लागलं नाही तरी चालेल, तर कपाळ जमिनीला लागलं नाही म्हणून पाठवून सीट मात्र अजिबात उचकायची नाही. सीट तशीच ठेवायची, जेवढा जी अंतिम स्थिती आहे त्या अंतिम स्थितीपर्यंत राहायचं. कपाळ जमिनीला लागला नाही तरी चालेल, पण श्वास प्रश्वास मात्र अजिबात रोकायचं नाही. बघून घ्या, मग आपण सुरू करू. रेचक, पूरक, श्वास सोडत सोडत खाली या. हाताचे कोपरे जमिनीत. आता आपण सलग तिन्ही पण करू. पहिला योग मुद्रा, सॉरी नमन मुद्रा करूया. हाताचे अंगठे लॉक करा. नमस्कार, छातीच्या मध्याकडे, पाठीचा कणा सरळ, डोळे बंद, शक्य डोळे बंद ठेवा, उघडे ठेवले चालेल. सावधान 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 म्हटलं की पाठीचा कणा सरळ ठेवा, डोळे बंद ठेवा. रेचक, श्वास सोडा. पूरक पूरक करत हाताची गती आणि श्वासाची गती एकत्रित देऊया. नमस्कार पूर्ण पक्का राहू द्या, आणि मग श्वास सोडत सोडत खाली या.
परंतु योग मुद्रा किंवा नमन मुद्रा, पण ज्यांना हृदय विकार आहे किंवा पाठीचा पाठदुखी आहे त्यांनी मात्र करायचे नाही. त्यांनी फक्त नमस्कार वर न्या आणि खाली द्या. पाठदुखी कंबरदुखी असेल, स्पॉन्डिलिटिस असेल, त्यांनी मात्र खाली वाकायचं नाही. सावधान. पुन्हा हात खेचून घ्या आणि श्वास भरत भरत पुन्हा वर या. झाला असेल तर आपण योग मुद्रा प्रकार पहिला करू. डाव्यातून उजवा हात, मागे हात बांधून टेकून घ्या, मागे हात खेचून घ्या. सावधान. रेचक. रेचक म्हटलं की श्वास सोडा. पूरक म्हटलं की श्वास भरा आणि थोडीशी मान अशी बाहेर काढून खाली या. कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा, नाही लागलं तरी हरकत नाही. हाताचे कोपरे थोडेसे थोडेसे कमरेजवळ घ्या आणि कोपरे जे आहेत ते जमिनीच्या दिशेकडे, आणि आपलं आंतरिक लक्ष नाभी स्थानावर केंद्रित करा. तिकडच्या 72,000 नाड्यांची शुद्धी होते अशी कल्पना करत राहायची आहे. कुणीही श्वास प्रश्वास रोखू नका. श्वास प्रश्वास चालूच राहील. श्वास प्रश्वास चालूच राहील. सावधान. सावधान म्हटलं की पुन्हा हात मागे खेचून घ्या, थोडीशी मान वर करा आणि श्वास भरत भरत वर या. पूरक. श्वास भरत भरत वर या. श्वास भरत भरत वर या. नंतर मग सावकाश दोन्ही नासिकेने रेच. सावकाश दोन्ही नासिकेने रेच. योग मुद्रा प्रकार दुसरा करू. हात थोडेसे बांधून घ्या, नाभी स्थानाजवळ ठेवा आणि हाताचे कोपरे शरीरालगत. पाठीचा कणा सरळ. पाठीचा कणा सरळ. सावधान. रेचक म्हणजे श्वास सोडा. पूरक म्हणजे श्वास भरा आणि श्वास सोडत सोडत खाली या. कपाळ जमिनीला लागलं नाही तरी चालेल. ज्या अंतिम स्थितीमध्ये असेल तिथे ठेवा. श्वास प्रश्वास मात्र कुठेही रोखू नका. श्वास प्रश्वास चालूच ठेवा आणि हाताचे कोपरे जे आहे ते जमिनीच्या दिशेला. हाताचे कोपरे जमिनीच्या दिशेला आणि आपलं आंतरिक लक्ष नाभी स्थानावर केंद्रित करा. तिकडच्या 72,000 नाड्यांची शुद्धी होते अशी कल्पना करत राहा. आणि मग श्वास प्रश्वास मात्र थांबू नका. सावधान. सावधान म्हटलं की पुन्हा हात जवळ घ्या, मान थोडीशी वर करा आणि श्वास भरत भरत वर या. पूरक. पूरक म्हटलं की श्वास भरत भरत वर या. आणि मग सावकाश दोन्ही नासिकेने रेच. सावकाश श्वास सोडा. आता वज्रासन सोडा. वज्रासन सोडा. पाय थोडेसे पुढे घ्या. थोडस पायाचं, मला वाटते ताईने मगाशी ते घेतलेले आहेत मला वाटते. आता पद्मासनातल्या काही क्रिया. कपालभाती, उज्जयी, थोडस ओंकार, शितरी शितकारी, अग्निसार आणि उड्डाण. या उड्डाणापर्यंत आपण थोडेसे पद्मासनामधल्या क्रिया करायच्या आहेत. ज्यांना पद्मासन बसणे शक्य असेल त्यांनी पद्मासन, ज्यांना अर्ध पद्मासन शक्य आहे त्यांनी अर्ध पद्मासन, आणि ज्यांना
सुखासनात बसणे शक्य आहे, तुम्ही सुखासनात बसायचं. परंतु एक लक्षात घ्यायचं आहे की मूलबंध मंत्र लावायचं. मूलबंध म्हणजे आपला उदास्थान जे आहे ते थोडस वरच्या दिशेला खेचून घ्यायचं. ज्यांना शक्य आहे त्यांनी डाव्या हातात उजवा ठेवा, किंवा ज्यांना ध्यान मुद्रा करायची किंवा त्या मुद्रेमध्ये या. पंखासन वगैरे करून घ्या, म्हणजे पद्मासन घालायला. ज्यांना पद्मासन घालायचं माहित नसेल त्यांनी थोडीशी टेक्निक लिहून घ्या. थोडेसे पाय हात करा, हात थोडेसे, हा पाय जवळ घ्या आणि मांडीवर ठेवा. दुसरा पाय घ्या, हा उठला, दुसऱ्या मांडीवर. त्यांना शक्य असेल त्यांनी पद्मासनात या. ज्यांना पद्मासनात बसणे कठीण वाटत असेल त्यांनी अर्ध पद्मासनात या. आणि ज्यांना अर्ध पद्मासनही जमत नसेल त्यांनी सुखासनात बसायला हरकत नाही. कपालभाती मला वाटते सगळ्यांना माहीतच असेल. कपालभाती शक्य असेल तर डाव्या हातात उजवा ठेवा, व ज्यांना ध्यान मुद्रेमध्ये जमत असेल त्यांनी तसं करा. पण शक्यतो डाव्या हातात उजवा ठेवलं तर बरं आहे. कपालभाती मला वाटतं सगळ्यांना माहित असेल तरी पण सांगतो. यात ही कपालभाती आहे ही संजीवनी क्रिया आहे. त्यामुळे आपले केवळ ही श्वसनामध्ये श्वसन मार्ग शुद्धी होते असं नाही. श्वसन मार्गाबरोबरच पोटातला मेद कमी होणे किंवा अन्य सुद्धा जे छोटे मोठे विकार आहेत ते दूर होतात. त्यामुळे कपालभाती ही अत्यंत महत्वाची आहे. डाव्या हातात उजवा हात घ्या, पाठीचा कणा सरळ ठेवा, मूलबंध लावून घ्या. मूलबंध म्हणजे गुदाचे स्थान टिकून घ्या. आपल्या दोन्ही नासिकेने आपल्याला कपालभाती करायची. तसा आम्ही एकेका नासिकेची ही करतो, पण ती एकेका नासिकेची करायची गरज नाही. सत्य आता आपण दोन्ही नासिकेची करूया. दोन प्रकारे केली जाते. एकामध्ये समसमान रेचक पूरक केलं जातं. रेचक म्हणजे श्वास सोडायचा आणि पूरक म्हणजे श्वास भरायचा. आणि आध्यात्मिक जी कपालभाती आहे त्याच्यामध्ये फक्त रेचक केलं जातं. फक्त रेचकामध्ये केलं जातं अशी. पण आपल्याला इकडे जे सर्वसामान्य साधक आहेत त्यांना रेचकातली जमत नाही, जे आध्यात्मिक कपालभाती जमत नाही, त्यांनी समसमान प्रमाणात रेचक पूरक करू शकतो. मी फक्त बघून घ्या ती आपण 54 वेळा किंवा 108 वेळा केलेली चांगली. 108 वेळेचे 108चे तुम्ही 2 किंवा 3 आवर्तन करू शकता. पण 108 पेक्षा जास्त शक्यतो करू नका. आणि स्वतःचे श्वास प्रश्वास आपण स्वतःच मोजायचे. रेचक पूरक, रेचक पूरक, रेचक पूरक असे कपालभाती केलेली हे उत्तम. केवळ पोटाला धक्के जाणीवपूर्वक पोटाला धक्के देऊ नका. ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनी ती करायला हरकत नाही. पण जे नवीन साधक आहेत किंवा ज्यांना या कपालभातीमध्ये जास्त माहीत नाही त्यांनी रेचक पूरक, रेचक पूरक, रेचक पूरक असं करून कपालभाती करायची. फक्त बघून घ्या कशी करायची. डोळे बंद ठेवायचे, पाठीचा कणा सरळ ठेवा, डाव्या हातात उजवा हात मूलबंद लावून घेतलेला. सावधान. रेचक अर्धपूरक म्हणजे अर्धा श्वास भरायचा आहे आणि मग रेचक पूरक करायचं. शेवटचा रेचक करून थांबायचंय. बाह्य कुंभकात थांबायचंय, म्हणजे श्वास न भरता काही क्षण थांबायचंय. जितकं जास्तीत जास्त थांबता येईल तेवढं थांबायचंय. बाह्य कुंभकात थांबायचं, श्वास भरायचा नाही. श्वास भरायचा नाही, काही क्षण थांबायचंय आणि मग छाती भरून श्वास घ्यायचे. पूरक. इथे 1-2 सेकंद थांबायचं आणि मग सावकाश तेलाच्या धारेप्रमाणे सावकाश श्वास सोडायचा. रेच.
सावकाश रेचक करायचं. सगळ्यांनी करूया. सगळ्यांनी करूया. पद्मासनात डाव्या हातात उजवा हात, पाठीचा कणा सरळ, डोळे बंद, मूलबंद लावलेला. सावधान. सावधान म्हटलं की या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सावधान. रेचक. श्वास सोडा. अर्धपूरक म्हणजे अर्धा श्वास भरा, पूर्ण श्वास भरू नका. आणि मग सुरू करा. एक श्वास एक प्रश्वास. सुरू करा. सगळ्यांना पहिल्या वेळेला 108 पर्यंत स्ट्रोक घेता येणार नाही, पण आता आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढे स्ट्रोक घ्या. एक श्वास एक प्रश्वास, एक श्वास एक प्रश्वास, एक श्वास एक प्रश्वास. नंतर शेवटचा रेचक करा. शेवटचा रेचक करून बाह्य कुंभकात थांबा. बाह्य श्वास भरू नका. काही क्षण थांबा. काही क्षण तसंच श्वास रोखून थांबा. जेवढं शक्य असेल तेवढं यथाशक्ती थांबायचं आणि मग पूर्ण श्वास भरायचा. पूर्ण श्वास भरा. पूर्ण श्वास भरा. आणि मग सावकाश दोन्ही नासिकेने रेचक करत सावकाश तेलाच्या धारेप्रमाणे सावकाश रेचक. तरी आपण करताना किमान 3 आवर्तन करा. शक्य असेल कपालभातीचे 3 आवर्तन करा. जाणीवपूर्वक पोटाला धक्के देऊ नका. त्याची कपालभाती ही तुम्हाला हळूहळू तुमच्या सवयीनुसार किंवा प्रॅक्टिस नुसार होईल. यानंतर उज्जाई करायची आहे. उज्जाईचे सुद्धा 3 प्रकार आहेत. पहिल्या उज्जयीमध्ये फक्त घर्षणयुक्त श्वास म्हणजे कंठ, सॉरी नाभी ते कंठ असा प्रवास सुरू आहे आणि इकडच्या भागातला कफ शुद्ध होत आहे. इकडचे जे काही विजाती आहेत ते दूर होत आहेत अशी कल्पना करायची. हे कसं करायचंय बघा. सावधान. रेचक. रेचक म्हणजे की श्वास सोडायचा. पूरक म्हणजे की घर्षणयुक्त प्रश्वास. हा प्रकार पहिला आहे. लक्षात घ्या उज्जाई ही क्रिया ही थोडीशी उष्णतावर्धक आहे. या थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये ह्या अधिक करायच्या आहेत. किंवा ज्यांना कफ वगैरे आहे किंवा ज्याला दम्याचा विकार आहे त्यांच्यासाठी ही वरदान आहे. त्यांनी ह्या क्रिया अधिक करायच्या आहेत. त्यांनी इतर वेळेला केलं तरी चालतील, पण बाकी मात्र जसे उज्जाई आहे किंवा शीतली शीतकारी आहे ह्या सीझनल आहेत. म्हणजे जसं ज्या वेळेला उन्हाळा वगैरे असेल त्यावेळेला ह्या क्रिया कमी करायच्या म्हणजे उज्जाईच्या. आणि पावसाळा किंवा हिवाळा ज्यावेळेला थंडीचं वातावरणामध्ये बाह्य वातावरण म्हणजे थंडी जेव्हा थंड वातावरण असेल त्यावेळेला मात्र उज्जाईच्या ह्या क्रिया वाढवायच्या. पहिली क्रिया करू. सगळ्यांनी करायची आहे. डाव्या उजवा हात घ्या किंवा ज्यांना या मुद्रेमध्ये बसणं शक्य असेल तरी त्या मुद्रेमध्ये बसा. लक्ष केवळ आपल्या घर्षणयुक्त श्वास प्रश्वासावर ठेवा. सावधान. सावधान म्हटलं की पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. डोळे बंद ठेवायचे. मूलबंद लावून घ्या.
म्हणजे आपलं गुदास्थान थोडंसं खेचून घ्या आणि लक्ष देऊ नका. आणि मग सावधान. रेचक. रेचक म्हटलं की श्वास सोडा. पूरक म्हटलं की घर्षणयुक्त श्वास भरा आणि घर्षणयुक्त रेचक करा. काहींचा कदाचित भरताना आवाज येईल किंवा सोडताना आवाज येईल. पण दोन्ही वेळेला आलं तर चांगलं आहे. घर्षणयुक्त श्वास आणि घर्षणयुक्त प्रश्वास. 7-8 वेळा करा. तर शेवटचा रिचेक करून थांबा. रेच. शेवटचा रिचेक करा आणि थांबा. यानंतर मध्य उज्जयी, याच्यामुळे हात जे आहेत ते आपल्या कमरेजवळ घ्यायचे आणि थोडीशी हात मागे घेऊन छाती थोडीशी पुढे घ्यायची. आणि आता जो असा उज्जयी केली तसंच उज्जयी करायचं, फक्त तो आपण छातीच्या फासळ्यांमध्ये भरतोय अशी कल्पना करायची. मगाशी जो आपण केला ते नाभी ते कंठ असा आपला प्रवास होता. तिकडचा कफ वगैरे पातळ होते अशी कल्पना करायची. आता पुन्हा हात घ्या कमरेजवळ. छाती थोडीशी पुढे घ्या. सावधान. रेचक. घर्षणयुक्त पूरक. घर्षणयुक्त रेचक. घर्षणयुक्त पूरक. घर्षणयुक्त रेचक. एक 5-6 वेळा करा. तिसऱ्या प्रकारामध्ये हात असे बांधून घ्यायचे. हात बांधून घ्या. हात बांधून घ्या. अशी हाताची घडी घालून घ्या. हात पूर्ण वर जात आहेत काय पहा. ज्यांचे हात पूर्ण वर जात असेल त्यांनी थोडस हात मोकळे ठेवा. हीच क्रिया करायची आहे, फक्त घर्षणयुक्तच करायची आहे. सावधान. सावधान म्हटलं की तसंच पाठीचा कणा सरळ, डोळे बंद ठेवायचे. रेचक म्हटलं की श्वास सोडायचा. पूरक म्हटलं की श्वास भरत भरत हात वर घ्यायचे. काही क्षण थांबायचंय. मग पुन्हा श्वास भरायचे. 5-6 वेळा करा सगळ्यांनी. घर्षणयुक्त आवाज मात्र येऊ द्या. सगळ्यांचे झालं असेल तर यानंतर आपण 3 वेळा ओंकार करू. ओंकार मला वाटते सगळ्यांना येत असेल. तरी मी एकदा दाखवतो. ओंकारामध्ये उज्जाईचा श्वास भरायचा आहे आणि नंतर अ उ म अशा 3 मात्र्याचा हा ओंकार आहे. अत्यंत तसे ओंकारी साधना ही एक विशिष्ट साधना आहे, पण आपण शुद्धिक्रियामध्ये ती समाविष्ट केलेली आहे. जे उज्जयी झाल्यानंतर जो आपण घर्षण करतो त्यामुळे आपला इथला कंठाकडचा जो कंठदोष असतात किंवा जे कफ आहे तो पातळ झालेला असतो. त्यामुळे त्यानंतर जर आपण ओंकार केला तर त्या ओंकाराचा आवाजही चांगला येतो, त्याचे फायदेही होतात.
3 वेळा ओंकार करायचा आहे, एक 2 मिनिटाचं ध्यान करायचं आहे आणि मग 2 वेळा ओंकार करायचा, असं 5 ओंकार यानंतर केले तर त्याचे आपल्याला खूप फायदा होतो. जर आपल्याकडे वेळ असेल तर तुम्ही सात सातची मात्रा योग करू शकता. तसं याच्यामध्ये ओंकारामध्ये लघुलहरी सुद्धा आहे किंवा मध्यमा ओंकार आहे, असे विविध प्रकारे केले जातात. पण सध्या आपण साधी ओंकार जे आहे ती जर आपल्याला आली तरच आपण लघुलहरी किंवा अन्य जे मध्यमा ओंकार आहे ती करू शकतो. आधी साधी ओंकार करूया. ओंकारामध्ये अ चं उच्चारण 30% आणि 70% आपलं म चं उच्चारण जास्त करायचं. म्हणजे अ उ म असा ओंकार आहे. तर पहिला बघून घ्या कसं करायचं आहे. सावधान, डोळे बंद ठेवायचे, रेचक करायचे. उज्जाईचा पूरक पुन्हा श्वास भरायचे. कदाचित म चं उच्चारण नवीन साधकांना इतकं लांबवता येणार नाही, पण आपल्या आपल्या कपॅसिटी प्रमाणे म्हणजे आपल्या क्षमतेनुसार कमीत कमी अ चं आणि जास्तीत जास्त म चं उच्चारण करायचं. एकदा अ चं उच्चारण झालं की नंतर पुन्हा म चं उच्चारण येईल. सगळ्यांचं मला वाटते जर हे चालू ठेवलं तर मला वाटते ओंकाराचा आवाज मला कळेल. करूया का आपण सगळ्यांनी? सावधान, रेचक, घर्षणमुक्त पूरक खरा श्वास आणि ओंकार सुरू करा. पुन्हा भरा श्वास. ओ चं उच्चारण, म चं उच्चारण. म चं उच्चारण संपता संपता पुन्हा एकदा श्वास भरा. पूरक, घर्षणमुक्त पूरक आणि मग ओंकार सुरू करा. यानंतर थोडं ध्यान करायचं. डोळे बंद ठेवायचे. मनामध्ये कुठच्याही प्रकारचे बाह्य विचार आणायचे नाही. लक्ष केवळ छातीच्या मध्याकडे न्यायचं. तिथे एक अंगठ्याच्या आकाराची ज्योत असेल, त्या अंगठ्याच्या आकाराची ज्योत पाहण्याचा प्रयत्न करायचा. त्या अंगठ्याच्या आकाराची ज्योत पहा. आपल्या अंतरचक्षूने पहा. मनात कुठच्याही प्रकारचे बाह्य विचार आणू नका. लक्ष केवळ छातीच्या मध्याकडे. आणि जो आपण आता ओंकाराचा नाद केला आहे तो ओंकाराचा नाद आपल्या कानी घुमत आहे अशी कल्पना करत राहा. यामुळे त्या ओंकाराच्या क्रियेमुळे न्यूनगंड, अहंगंड, भयगंडासारखे विकार दूर होतात. मानसिक विकार दूर होतात. मनशांती मिळते. विद्यार्थी
साठी हे अत्यंत संजीवनी आहे. ज्यांना विस्मरणाचा त्रास आहे त्यांनी सुद्धा ओंकार केलं तर त्यांचं विस्मरण दूर होईल. अन्य सुद्धा विकार दूर होतात. आपलं लक्ष छातीच्या मध्याकडे न्यायचं. अंगठ्याच्या आकाराची ज्योत दिसते का ती पाहण्याचा प्रयत्न करायचा. आपलं शरीर हे आपल्या श्वासाची गती धीम्या गतीने चालली आहे. आपलं शरीर स्थूल शरीराकडून सूक्ष्म शरीराकडे जात आहे अशी कल्पना करायची. मन ते शरीरातली कुठल्याही प्रकारची अतिरिक्त हालचाल करायची नाही. डोळे बंद ठेवायचे आणि ओंकाराचा नाद ऐकण्याचा प्रयत्न. नंतर पुन्हा 2 वेळा ओंकार करायचा आहे. सावधान सावधान रेचक घर्षणयुक्त पूरक आणि ओंकार सुरू करा. पुन्हा भरा श्वास. नंतर दोन्ही हाताचं घर्षण करायचं. डोळ्यावरून चेहऱ्यावर हात ठेवायचा. आपण जी काही आपल्या शरीर आपण जी काय आता ऊर्जा निर्माण केली ती आपल्या शरीराकडे हिट करावी आणि हळूच डोळे उघडे. ऊर्जाईमुळे आपलं शरीर थोडस उष्ण होतं म्हणजे गरम होतं किंवा ओंकार केल्यामुळे. त्यानंतर आपण पुन्हा आपल्याला शरीराला पुन्हा त्या पूर्वस्थितीत आणण्यासाठी आणखी 3 क्रिया शुद्धी क्रिया सांगितल्या. ते म्हणजे हितकारी शीतली आणि वायुसार. या शीतकारी शीतली वायुसार या ज्या क्रिया आहेत जास्त करून ज्या वेळेला उष्णता असते की ज्यांना उन्हाळीचा त्रास आहे किंवा ज्यांना पायरियाचा त्रास आहे किंवा ज्यांना तळस भरते किंवा भूक लागत नाही असं अशांनी ती करायची. पण ज्यांना वारंवार सर्दी होते किंवा सर्दीचे विकार वगैरे होतात त्यांनी मात्र या मात्रा कमी करायच्या. पण ज्यांना उन्हाळीचा वगैरे त्रास आहे किंवा अन्य जे त्रास आहेत उष्णतेमुळे होते अग्निमांद्यता वगैरे त्यांनी हे करायचं. एक प्रकार पहिला बघा. चितकारीमध्ये थोडीशी डाव्याचा उजवा ठेवायचा. मुलं बंद ठेवायचा. पाठीचा कणा सरळ ठेवायचा. चितकारीमध्ये दाताची फट असते. दाताच्या फटीमध्ये जीभ लावायची आणि सू सू असं करून श्वास भरायचे आणि श्वास सोडायचा. जास्त आणि दोन्ही नासिकेने रेचक. दोन्ही नासिकेने रेचक. दोन्ही नासिकेने रेचक. आपण करूया. सगळ्यांनी करूया. डाव्याला उजवा हात घ्या. पाठीचा कणा सरळ ठेवा. डोळे बंद ठेवा. थोडीशी जीभ अशी दाताच्या मध्ये मागे लावा आणि श्वास भरा. पोट बंद करा आणि दोन्ही नासिकेने रेचक. शीतकारीचा पूरक करायचा आहे. शीतकारीने श्वास भरायचा आहे आणि दोन्ही नासिकेने रेचक. प्रत्येकाने करा. दोन्ही नासिकेने रेचक. 5-6 वेळा करा. जास्त करू नका. बाहेर वातावरण थोडस थंड हवं आहे. यानंतर शीतली असे
शीतली याला काकमुद्रे म्हणतात, काकमुद्री किंवा काक मुद्रा असे सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये थोडीशी जिभेची पुंगळी करायची, अशी जीभ थोडीशी बाहेर काढायची, कावळ्यासारखी चोच करायची आणि या चोचीमधून आपल्याला श्वास भरायचा आहे, जीभ आतमध्ये घ्यायचे आणि मग दोन्ही नासिकाने रेचक करायचे. बघा कशी करायची ती. थोडी जीभ बाहेर काढा आणि त्याची फोल्ड करा. आत घ्यायचे, सगळ्यांनी करायचं. सावधान. अशी जिभेची पुंगळी करा आणि श्वास भरा. जीभ आत घ्या आणि दोन्ही नासिकेने रेच. पुन्हा अशी जिभेची पुंगळी करून, ज्यांना अशी पुंगळी जमत असेल त्यांनी जीभ जी आहे हे टावला लावायची आणि त्यांनी भरायची. शक्यतो जिभेची पुंगळी करा. यानंतर वायुसार करू. वायुसार मध्ये ओठाचा चंबू करायचा आणि श्वास भरायचा. हवा गिळायचे आणि दोन्ही नासिकाने द्यायचे. पुन्हा हवा चंबू करायचा ओठाचा, हवा गिळायचे आणि दोन्ही नासिकाने द्यायचे. करा सगळ्यांनी. वेळ मला तर होत गेलाय. हे करून आपण फक्त अग्निसारीने उड्डाण करून बघ थांबू. बाकीचं आपण उद्या करू. मला वाटतं हे झालं असेल वायुसार. तर त्यानंतर पोटामध्ये जो आपला असा वायू जमला आहे तो बाहेर काढायचा. तर खालून वर असं थोडस दाबायचं आणि जर ढेकर आले तर येऊ द्या. ढेकर आले तर येऊ द्या. यानंतर आपण करणार आहोत अग्निसार. अग्निसारामध्ये आपल्याला पोटाला धक्के द्यायचे, म्हणजे त्या पूर्वाच्या लारे लप्पा असं खेळायचो. जो बॉल आहे तो बॉलाचा चेंडू जो आहे तो आपण असं फेकला की आपल्याकडे जसं यायचं, तर पोटाला धक्के द्यायचे. पोटाला धक्के द्यायचे. परंतु ज्यांना पोटाचे विकार आहेत, अल्सरचा वगैरे विकार आहे किंवा हृदय विकार आहे, त्यांनी ही क्रिया करायची नाही. अग्निसार म्हणजे पोटाला धक्के द्यायचे नाही. त्याऐवजी त्यांना तडागी मुद्रा सांगितली आहे, की आपण आता तडागी मुद्रा इथे दाखवू शकत नाही, तर झोपून करायच्या. त्याऐवजी त्यांनी तडागी मुद्रा करते. तर यामध्ये हाचे दोन हाताचे जे आहेत ते आपल्या ते ठेवायचे आणि पहिला बलपूर्वक रेचक करायचे. बलपूर्वक म्हणजे संपूर्ण श्वास सोडायचा आणि श्वासविरहित अवस्था संपूर्ण श्वास बाहेर काढायचे आणि श्वासविरहित अवस्थेत पोटाला धक्के द्यायचे. पोटाला धक्के द्यायचे. पोटाला धक्के द्यायचे. पण कुठेही श्वास प्रश्वास भरायचा नाही. एकदा श्वास सोडला की फक्त धक्के द्यायचे. आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे, म्हणजे कोणी 5, कोणी 6 मारू शकतो, कोणी 10 मारू शकतो, कोणी 20 मारू शकतो, कोणी 25 मारू शकतो. तर असे 3 वेळा आपण ही क्रिया करतो. किमान आपल्याला जर रोजच्या अभ्यासात आपल्याला किमान असं 100 वेळा तरी करावं, म्हणजे 30-30च्या 3 असे एकदा 3 वेळा आपण हे करायचं. पण आता आपण इथे एकदाच करू कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. फक्त ती क्रिया समजून घ्या.
हात असे जवळ ठेवायचे, हाताचे थोडेसे, हाताचे थोडस दाब द्यायचं, थोडस थोडस वाकायचं थोडस, आणि संपूर्ण बलपूर्वक रिचेक करायचं, म्हणजे संपूर्ण श्वास सोडायचा, थोडस हे करून बंद लावायचं आहे, जालंधर बंद, आणि पोटाला धक्के द्यायचे. जेवढे शक्य आहे तेवढे मारा. नंतर हे जालंधर बंद सोडा, हात जागेवर. सगळ्यांनी प्रयत्न करा, सगळ्यांनी प्रयत्न करा. हात हे आपले ते ठेवा, आणि थोडस दाब द्या, थोडस वाका, आणि दीर्घ रेचक, म्हणजे संपूर्ण बलपूर्वक रेचक करायचं, संपूर्ण श्वास सोडा. आणि अग्नी, फक्त पोटाला धक्के, पुढे धक्के द्या, मागे मागे पुढे करू नका, फक्त पुढे ढकला. तो आपोआप मागे येईल, पोट आपोआप मागे येईल. जेवढे आपल्याला शक्य आहे तेवढे करा. कोणाला 10 होतील, कोणाला 15 होतील, तुमचे 5ही होतील, कोणाचे 7ही होतील, कोणाचे 20ही होतील. आपापल्या क्षमतेनुसार करायचं आहे, आपापल्या क्षमतेनुसार करायचं. अग्निदाह झाल्यानंतर उदियान, उदियान मात्र सगळ्यांनी करायचं, रोगी योगी भोगी सगळ्यांनी करायचं. लक्षात घ्या, कुठच्याही योगिक क्रियामध्ये कुणी करायच्या यापेक्षा कुणी करू नये, हे जास्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. अग्निधार कुणी करू नये, तर ज्यांना पोटाचे विकार आहे, अल्सरचे विकार आहे, तर आता जर कोणाचे ऑपरेशन वगैरे झाले असेल, किमान 6 महिने तरी नंतर तुम्ही करू शकता. 6 महिन्यापर्यंत कोणी काही करायचं नाही. किंवा स्त्रियांनी ज्यांचा श्वेतपदर किंवा मासिक धर्मामध्ये हे करायचं नाही, मासिक धर्मामध्ये अजिबात करायचं. ही अग्निसारी क्रिया तुम्ही उभा राहून सुद्धा करू शकता, पुरुषांनी उभे राहून करू शकता, स्त्रियांनी मात्र अजिबात करायचं. ती काय ती दाखवता येणार नाही. यानंतर आहे उडियान. उड्डाणामध्ये सुद्धा, उड्डाणामध्ये सुद्धा तशीच हे करायचं आहे. संपूर्ण श्वास, संपूर्ण बलपूर्वक असं रेचक करून पूर्ण श्वास सोडायचा आहे, आणि तिन्ही बंद लावायचे, म्हणजे जालंधर बंद, जे मान आपली ते बंद करायला जालंधर बंद म्हणतात, पोट आतमध्ये घेण्याला उदियान बंद म्हणतात, आणि आणि मुलं बंद, म्हणजे आपल्या जो आपण मुलं बंद, हे तिन्ही बंद दृढतापूर्वक लावायचे. जास्तीत जास्त पोट कपाडीला नेऊन थोडस वरच्या दिशेला ओढायचं. आपण पद्मासनामध्ये थोडस दाबताना वरच्या दिशेला, थोडच्या वरच्या दिशेला पायाने दाबलं तर पोट थोडस वरच्या दिशेला दाबलं, आणि मग जास्तीत जास्त पोट खपाडीला जेवढं जाईल तेवढं जाईल. प्रत्येकाचं जाईल असं काही नाही, आपल्या शरीर एष्टीप्रमाणे आपलं जाईल, जमणार आहे. त्यामुळे तसं काही काळजी करायची नाही, ज्यांना जेवढं जमेल तेवढा करा. सगळ्यांनी या स्थितीमध्ये या, या स्थितीमध्ये या. थोडासा पाय दाबा, दी, आणि संपूर्णतः रेचक करायचं, म्हणजे बलपूर्वक रेचक करायचं. रेचक, उडिया तिन्ही बंद लावायचे. आपापल्या क्षमतेनुसार थांबायचंय, आपल्या क्षमतेनुसार तिन्ही बंद लावायचे. संपूर्णतः जालंधर बंद, मूल बंद, आणि प्रत्यक्ष उडियान बंद. जास्तीत जास्त पोट खपाडीला न्यायचंय, आपापल्या क्षमतेनुसार थांबायचंय, क्षमतेनुसार थांबायचंय. आपली क्षमता संपली की पहिले जालंधर बंद सोडा, जालंधर बंद सोडा, उडियान बंद सोडा, एक दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ प्रश्वास करायचा. पुन्हा बघून घ्या. नंतर पद्मासन सोडा.
मला वाटतं प्राणाकर्षण क्रिया ते उड्डाणपर्यंतच्या आपल्या सगळ्या आजच्या क्रिया झालेल्या आहेत. मला वाटतं याच्या पुढचं आपल्याला जे प्राणायाम वगैरे जे शिकायचं आहे, प्राणायाम किंवा अन्य जे दशमुद्रा आहेत त्याच्याविषयी जर आपल्याला उद्या वेळ आपल्याला वेळ मिळेल तर अष्टप्राणायाम जे मी म्हणालो, जे 8 प्राणायाम म्हणजे कुंभक प्राणायाम आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला बंद लावायला लागते. पण त्यासाठी मुळात ह्या शुद्धिक्रियांचा किंवा आसनांचा किमान 6 महिने तरी सराव असायला हवा. पण आपल्याला अभ्यासासाठी म्हणून जर 8 प्राणायाम जर आपल्याला शिकायचे असतील तर मी मॅडमची किंवा सरांची मी परमिशन घेईन आणि 8 प्राणायाम मी तुम्हाला सलग दाखवेन. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी करा, ज्यांना शक्य नसेल, जे जे जुने साधक असतील त्यांनी प्राणायाम करायला हरकत नाही. जे बंद प्राणायाम आहेत ते बंद प्राणायामाविषयी म्हणजे ज्याला कुंभक प्राणायाम म्हणतात, त्या कुंभक प्राणायाममध्ये जे सूर्यभेदन, उज्जाई, शीतकारी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि प्लाविनी अशा 8 प्राणायाम आहेत. हे 8 प्राणायाम जर आपल्याला उद्या शक्य झाले तर आठी प्राणायाम आपण दाखवू. आणि त्यात जर वेळ मिळाला तर काही दशमुद्रा ज्या आहेत त्या महाबंध, महावेद, खेचरी किंवा वज्रोली वगैरे जे आहेत, तर वज्रोली आणि खेचरी दाखवू शकत नाही, पण शक्तिचरणी किंवा हे तुम्हाला मी दाखवू शकतो जर वेळ मिळाला तर. त्यांना काहीतरी किमान 8 प्राणायाम जे आहेत त्या अष्टप्राणायाम जे आहेत त्या अष्टप्राणायामाचा अभ्यास आपण उद्या आपण करू. म्हणजे थोडी सुरुवातीला कपालभाती करू. कपालभाती झाल्यानंतर जे प्राणायाम आहेत सूर्यभेदनापासून ते सगळे प्राणायाम मी तुम्हाला दाखवेन. पण लक्षात घ्या, हे प्राणायाम हे जितकं सोपं आहे तितकं कठीण आहे तसं पाहायला गेलं तर. पण ज्यांचा अभ्यास आहे, पूर्वाभ्यास आहे, त्यांनी ते शिक्षकांच्या मार्गदर्शनाकडे करायचं आहे. आणि बंद कुंभक जे आहेत, कुंभक हे यथाशक्ती कुंभक जे लावायचे असतात त्याच्यामध्ये थोडासा अभ्यास लागतो आणि सरावही लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किमान तुम्ही 6 महिने वर्षभर तरी शुद्धिक्रिया वगैरे किंवा त्याचा अभ्यास केला, कपालभाती वगैरे, उज्जाई आहे किंवा ओंकार आहे, त्याचा जर अभ्यास केला तर तुमचे व्यवस्थित शरीर तुमचं तयार झालं त्यानंतरच खरे प्राणायाम करायचे आहेत. कारण लोक काही काही ठिकाणी बाहेर बाहेर कपालभातीला सुद्धा प्राणायामच म्हणतात. म्हणजे आहे प्राणायाम उज्जाई, ते आता आपण मगाशी केली ती प्राणायाम आहे, पण उज्जाईचा क्रिया केली, उज्जाईचा प्राणायाम मध्ये बंद लावले जातात. आता आपण केली ती क्रिया केली, शीतलीमध्ये बंद लावले जातात. ते कसे बंद लावायचे ते पण बघू आपण. आणि भस्त्रिका, भस्त्रिका प्राणायाम मध्ये सुद्धा कपालभाती असते, कपालभाती करून हे बंद लावायचे आहेत. त्या भस्त्रिकाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. हे सगळे मी तुम्हाला उद्या दाखवेन. मला वाटतं आजच्या पुरती आपल्याला हे थांबायला हरकत नाही, कारण ऑलरेडी जास्त वेळ झालेला आहे. आपण मला आज संधी दिली त्याबद्दल मी ज्ञानेश्वर सरांचं आणि दुसरं योगिता योगिता आहे ना, हो सर. योगिता आहे. हो, मानतो. हरिओम. आता पुढचं मी योगिताईंकडे सोपवतो. धन्यवाद सर. हरिओम. तर उद्या आपण पुन्हा भेटूया सकाळी 6 वाजता नवीन प्राणायाम शिकण्यासाठी. काही प्राणायाम तर आपण आपल्या वर्गात घेतो, पण अधिकचे प्राणायाम आणि अधिकची माहिती, अधिकची उपयोगिता तुम्हाला उद्याच्या सत्रामध्ये समजेल. हरिओम. सगळ्यांना शुभेच्छा आजच्या दिवसासाठी. धन्यवाद सर. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. आधी मी तुमची क्षमा मागतो, कारण थोडस टेक्निकल आहे, प्रॉब्लेम झाल्यामुळे आपला 10 मिनिटं उशीर झाला. त्यामुळे मी सगळ्यांची पहिली क्षमा मागतो. उद्या आपल्याला मला वाटतं बरोबर 6 वाजता आपण सुरू करू. हो सर. धन्यवाद. हरिओम. धन्यवाद. बंद करा. बंद